कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा अखेर आता सुटलेला आहे। शिवभाटाचे किशोर जैन यांनी माघार घेतली। राष्ट्रपतीच्या उमेदवाराने सुद्धा अर्ज मागे घेतलाय। हा, मी प्रकाश सोनवणे, प्राध्यापक प्रकाश सोनवणे, मुंबई शिक्षक मतदारसंघातनं माननीय प्रांताध्यक्षाच्या आदेशानुसारच मी फॉर्म भरला होता आणि आता त्यांच्याच आदेशानुसार आणि माननीय माझे मित्र हुसेनराव यांच्या विनंतीनुसार मी आज फॉर्म मागे घेतो आहे। कारण जर हा तिढा सुटला नसता आमचा तर मात्र मग पक्ष मला सपोर्ट करणार होता आणि मी लढणार होतो, पण तो पक्ष आमचा तिढा सुटलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिकपणे माझा फॉर्म मी मागे घेतलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माननीय किशोरभाई जैन आणि त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित सरैयाजी आणि त्याचबरोबर आमचे सोनवणे साहेब काँग्रेस पक्षाचे, तर त्या सगळ्यांनी इंडिया आघाडीचा धर्म पाळून आणि इंडिया आघाडीचा आदेश प्रमाण मानून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचाच हा निर्धार त्यांनी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, या संदर्भात काय माहिती मिळते आहे? कारण जो तिढा सुटलेला त्याचा नेमका फायदा कुणाला होताना दिसतोय? श्रेयस, खरं बघायला गेलं तर तिढा जो आहे तो सुटलेला आहे, पण याचा पुरेपूर फायदा महायुतीलाच जाणार, म्हणजे जे निरंजन डावखरे उमेदवार आहेत त्यांनाच होताना दिसून येणार आहे। खरं पाहायला गेलं तर किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। जेव्हा आपण त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला मुंबईतूनच आदेश आला होता फॉर्म भरण्यासाठी, तिकीट सुद्धा मला त्यांनीच दिली होती आणि आता त्यांनी सांगितलं की माघार घ्यायची आहे, तेव्हा मी माघार घेतलेली आहे। मी शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्या कारणाने मी तो फॉर्म भरला होता आणि त्यामुळेच मला पक्षादेश आला, उद्धव साहेबांनी मला आदेश दिला होता, त्या कारणानेच मी तो मागे घेतलेला आहे। एकूणच बघायला गेलं तर आता रमेश कीर हे काँग्रेसमधून उमेदवार असणार आहेत या निवडणुकीसाठी आणि त्यांची लढत जी आहे ती थेट भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासोबत होणार आहे। श्रेयस जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।